मी शिवाजी दौलत पाटील या ठिकाणी स्टेटमेंट देऊ शकतो की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणारच नाही. आम्हाला 13 कोटी लोकांचं पाहावं लागतं. 13 कोटी लोकांचं काही अन्नदाते आहेत का? शेतकरी अन्नदाते आहेत आणि शेतकऱ्यांच्या थाटीवर यांनी म्हणजे लात मारल्यासारखं, म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या अन्नावर हे जगतात, हे सत्ताधारी असो का हे सर्व राज्यकर्ते, हे शेतकऱ्यांच्या बद्दल असं बोलतात शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही, आम्हाला 13 कोटी लोकांना सांभाळावं लागतं. हे अन्नदाते आहेत का 13 कोटी लोकांचं? शेतकरी सर्वसामान्य जनता स्वतःच्या कष्टाने, काबड कष्टाने मेहनत करून त्यांचे जीवनमान जगत आहेत. आज शेतकरी आत्महत्या करतात. का करतायत? शेतकऱ्यांचे यांनी कापूस ECCIच्या मार्फत खरेदी केंद्र बंद करून टाकलं. त्याचप्रमाणे सर्व कांदा निर्यात बंद करून टाकली. ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, कडधान्य सर्व निर्यात बंद करून टाकली. बाहेरच्या देशातून हरभरा येतो, बाहेरच्या देशातून सर्व माल येतो, शेतीचा माल शेतकऱ्याचा सर्व कंबरडं बोलून टाकलं. यांनी हजारो कोटी रुपयाच्या दारू पासून, बिअर पासून यांना टॅक्स मिळतो सरकारला आणि हे सांगतात की बा आम्ही लाडकी बहिणीला देतो. अरे लाडकी बहिणीच्या साठी तुम्ही काय करतात? तुम्ही शेतकऱ्यांचा कंबरडं बोललं, परंतु त्या लाडक्या बहिणींच्या साठी घराचा संसार सुद्धा तुम्ही उद्ध्वस्त करतायत. दारूचे परवानगी देतात, दारूचं लायसन्स देतात. ज्यांना पाहिजे त्यांना करा. सरकारचं उत्पन्न वाढवायचं आहे. या देशामध्ये, या भारत देशामध्ये सर्वात श्रीमंत राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे आणि या महाराष्ट्र राज्य श्रीमंत आहे. सर्वात जास्त टॅक्स देणारं हे महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र सर्वात श्रीमंत राज्य आहे भारतामध्ये आणि हे सांगतात पैसा नाही. का बरं? यांनी बुलेट ट्रेन, अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन साठी 1 लाख कोटीचे तरतूद दिली. हजारो कोटी रुपये दिले बुलेट ट्रेन मध्ये काय शेतकरी सर्वसामान्य लोक प्रवास करणार आहेत का? उद्योगपतींचे, अडाणी अंबानी सारख्या लोकांचे, उद्योगपतीचे 16 लाख कोटीचं कर्ज माफ करून टाकलं आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला नाही म्हणतात. मग शेतकऱ्यांचा मालला भाव द्या, शेतकऱ्यांचा माल निर्यात होऊ द्या, कापूस निर्यात होऊ द्या, धान्य निर्यात होऊ द्या, गहू हरभरा निर्यात होऊ द्या, कांदा निर्यात होऊ द्या. त्यांना काय शेतकऱ्यांच्या मालाला काय आडकाठी करतात तुम्ही? आणि हे अजित पवार जर आहेत ना, हे नेहमी शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत, वागणारे आहेत. यांना शेतकऱ्यांचं, कारण हे सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आले आहेत. यांना शेतकऱ्यांच्या अजिबात सोयीसुतक नाही. मी निषेध करतो यांचा. आणि फडणवीस साहेब, देवेंद्र फडणवीसांनी, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांची रे ओढली की बरोबर आहे, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकणार नाही आम्ही. राज्यात सत्तावर आणण्यासाठी यांनी नाही ते गोष्ट केला, कर्ज माफ करू, हे करू, ते करू. मग आता का यांनी समृद्धी मार्गासाठी, समृद्धी मार्ग जोडायला काय करत होते? एवढे रस्ते नव्हते का? रस्ते नव्हते. हजारो कोटी रुपये समृद्धी मार्गासाठी, शक्तीपेठ मार्गासाठी हजारो कोटीचे तरतूद करतात आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफी करायला तरतूद करत नाही. का म्हणून तरतूद करत नाही? म्हणून मी निषेध करतो या सरकारचा. हे राज्यकर्ते नाही आहेत, हे शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात करणार आहेत. म्हणून मी निषेध करतो. शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हायलाच पाहिजे. तोपर्यंत आता शेतकरी स्वस्त बसणार नाही. आम्ही आता सर्व रान पेटवू शेतकऱ्यांसाठी लढू, जिंकू का मरू, पण शेतकऱ्यांसाठी लढू मित्रांनो. आणि यात गुरमट राज्यकर्त्यांना आम्ही धडा शिकवणारे सर्व महाराष्ट्राचे शेतकरी आता येणाऱ्या सर्व कालखंडामध्ये